इतिहास रचला याने, काही खास दिला हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिला हो याने. मर्यादा नहीं वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र, 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 मंगळसूत्र. सर्वात आधी तुम्ही आता एक काम करा, साक्षीला घरी घेऊन या. ती के मुंजाळांच्या घरी आहे. आता पुढे तू काय करायचंयस ते मी सांगते तुला. तू राधिकाशी लग्न करून टाक. कोणती आनंदाची बातमी? साक्षीविषयी काही कळलं का? हो, समजलंय. शिवाय तिच्या लग्नाची बोलणी सुद्धा सुरू झाली. आज तुमच्याचमुळे तिच्या आयुष्यात सुखाची बरसात होणार आहे. आता चल साक्षी, घरात सर्व तुझी वाट पाहतायत. कम ऑन. जातो जातो साक्षी. आपलं घर हे शेवटी आपलंच घर असतं. हे बघ, त्या घरात तुझ्या खूप साऱ्या आठवणी जोडलेल्या असतील बाळा. शिवाय मला सुद्धा हेच वाटतं बेटा, की तुझी वरात त्याच घरात यावी ज्या घरात तुझा जन्म झालेला आहे. सुखी राहा बेटा. जा आता स्वतःच्या घरी जायची तयारी कर. साक्षीच्या लग्नात आशीर्वाद देण्यासाठी तुम्हाला यावंच लागणार आहे बरं का. जरूर येईन बेटा. कारण एकदा का एखादं नातं जुळलेलं असतं ना, ते इतक्या सहजासहजी तुटत नसतं. खरंय. मी केवढी तरी खुश आहे. अखेरीस राहुलने होकार दिला. तसं पाहिल्यास हे योग्यच केलं. राहुल आणि साक्षी एकमेकांवर एवढं प्रेम करतायत. राहुल तिला विसरू तरी कसा शकला असता. आता थोड्याफार कुरबुरी तर होणारच ना. तू साक्षीबद्दल तिच्या घरच्यांशी बोलणी तर केलीच असशील, पण जेव्हापासून मी मुंजाळला पाहिलं तेव्हापासून मी खूपच काळजीत पडलो. तुम्ही उगीच काळजी का करताय? शिवाय तसंही जुन्या गोष्टी आठवून काळजी करत बसण्यात काय फायदा आहे? आता सगळ्या गोष्टी मुंजाळना सुद्धा माहिती आहेत, आपल्यालाही माहिती आहेत. मुंजाळच्या बाबतीत जे काही घडले ते ठाऊक नाही तुला? काय? मुंजाळला पाहिल्यानंतर मी त्याच्याविषयी माहिती काढली. शिवाय वर्तमानपत्रातनं त्या सगळ्या बातम्या छापून आल्यात. कोणत्या बातम्या? मुंजाळ सध्या या घडीला ह्या शहरातला एक सुप्रसिद्ध बिझनेसमॅन. मुंजाळला एकच मुलगा आहे, गौरव. काही दिवसांपूर्वी गौरवच्या बाबतीत एक खूपच भयानक दुर्घटना घडली. त्यामुळे तो बिचारा कोमात गेलेला आहे. काय? हो. म्हणूनच हे कळण्यापासून माझ्या मनात वारंवार हा विचार येतोय की मुंजाळने आपल्याकडची त्याची ठेव परत मागितली तर? नाही, असं कसं होऊ शकतं? आपण असं कदापि होऊ द्यायचं नाही. काय म्हणताय पप्पा? कसल्या गप्पा चालल्यात? राहुलच्या लग्नाविषयी बोलत होतो आम्ही. पण मग आम्ही विचार केला की राहुल तुझ्यापेक्षा छोटा आहे, त्यामुळे प्रथम तुझंच लग्न उरकून घ्यावं. हो बाळा,
जर आता तू सर्वांसमोर कबूल केलंच आहेस की तू राधिकाला पसंत करतोयस, तेव्हा मग उशीर का करावा? मम्मी, तुम्हा दोघांच्या दृष्टीने जे ठीक वाटते ना ते तुम्ही करा. माझी कुठलीच हरकत नाहीये. मला फक्त तुम्हा दोघांनाही खुश बघायचंय. घ्या. ठीक आहे. आता आपण राकेशच्या लग्नाची तयारी सुरू केली पाहिजे. ठीक आहे, जसं तुला योग्य वाटेल. लोक म्हणतायत ते योग्यच आहे. कुणाचं नातं कुठे जुळेल कोणी नाही सांगू शकत, कारण लग्नाच्या गाठी परमेश्वरच बांधत असतो. कोण कुणाला कधी कुठे भेटेल सांगणं मुश्किलच आहे. खरंय मम्मी. बघ ना, आपल्या मनात सुद्धा आलं नसतं की राधिकाचं लग्न राकेशशी ठरवलं जाईल. बघ ना बाळा, कुठे शहरात राहणारा राकेश, दूर कुठेतरी गावात राहणारी राधिका. राकेशचा ॲक्सिडेंट होणं, गावात जाऊन राहणं आणि राधिकाने त्याची काळजी घेणं, आणि मग दोघांनी एकमेकांना पसंत करणं. सगळे नशिबाचेच खेळ आहेत. आणि आता बघ, दोघांचं लग्न सुद्धा होणार आहे. खरं बोललीस मम्मी. अच्छा मम्मी, थोडं मला काम आहे, मी आलोच. ठीक आहे बाळा. नमस्कार. अरे तुम्ही, नमस्कार. या ना. कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे. तुम्ही कसे आहात? मी ठीक आहे. त्याचं काय, स्नेहाचा फोन आला होता की राधिका बेटीच्या लग्नाची बोलणी चालू आहेत. स्नेहाचा फोन आला होता की राधिका बेटीच्या लग्नाची बोलणी चालू आहेत. ऐकून थोडा काळजीत पडलोय मी. अहो, ही तर खूप आनंदाची बाब आहे. हा, खरं आहे, एक प्रकारे आनंदाचीच बाब आहे, पण माझ्यासाठी एक दुःखाची बाब सुद्धा आहे की स्नेहा घर सोडून निघून गेली. काय करू, खूप हट्टी आहे होती. जाऊ द्या हो, तिने कुठेही राहावं, सुखी राहावं बस. अहो शिवरामजी, नमस्कार. मी नमस्कार. कसे बसा आहात ना. तुम्ही? मी ठीक आहे. हो, तुम्ही बसा ना. खरं म्हणजे स्नेहाने फोन केला होता, त्यामुळे मग विचार केला की आधी तुम्हा दोघांची भेट घ्यावी आणि मग तिच्याकडे जावं. त्याचं काय, खरं तर श्रीधर आणि अंजनाविषयी अजूनही काहीच समजलेलं नाहीये, पण राकेश विषयी मात्र काही गोष्टी ठाऊक झाल्या आहेत मला. त्याच तुम्हाला सांगायला आलो होतो. जज साहेब, अहो, श्रीधर आणि अंजनाने ज्याला वाचवलं होतं त्याचं नाव राकेशच होतं बघा. खरं म्हणजे त्याची स्मरणशक्तीच गेली होती, म्हणूनच ती दोघं त्याला शहरात घेऊन आले. पण ज्याला शहरात घेऊन आले होते त्याचं नाव तर अर्जुन होतं. हो, त्याचं नाव त्या दोघांनी अर्जुनच ठेवलं होतं, ज्याचा ॲक्सिडेंट झाला होता. हो, पण ज्याचा ॲक्सिडेंट झाला होता त्याचा चेहरा तर बदलला गेला होता ना शिवरामजी. मग तो राकेश कसा असू शकतो? हो जज साहेब, तुम्ही बिलकुल योग्य बोलताय, पण मला असं समजलंय की ज्याला श्रीधर आणि अंजनाने वाचवलं होतं तोच राकेश होता, आणि त्यालाच घेऊन ती दोघं शहरात आले होते. ज्या दिवशी आपल्या रितिका बेटीचं लग्न होतं बघा, आठवतंय तुम्हाला? काय करायचं आता?
कसे आहात तुम्ही? काय बोलू मी यावर? बेटा, कधी कधी मुलांना सुखी पाहण्याच्या हव्यासापायी आईबाप मुलांचे शत्रू होऊन बसतात. कदाचित माझ्या हातून सुद्धा हेच झालं. नाही पप्पा, तुमच्या हातनं कुठलीच चूक नाही झाली पप्पा. इनफॅक्ट तुमचा तर तो हक्कच आहे की तुमच्या मुलांनी एखादी चूक केली तर त्यांना ओरडण्याचा, त्यांच्या चुका सुधारण्याचा. तुमच्या हातनं मुळीच चूक नाही झाली आहे पप्पा. आता सगळ्याच गोष्टी व्यवस्थित झाल्यात साक्षी. खरंय बेटा, तू गेल्याच्या नंतर सुद्धा या घरातले वादळ शमली नव्हती. पण जी वादळ यायची होती येऊन गेली. पण खरं तर तसं पाहिल्यास वादळ जी येऊन गेली ती आपल्या सोबत आपल्या अडचणींना, आपल्या आपत्तींना घेऊन गेली. आता सगळं काही व्यवस्थित झालंय. काय काय मी मला काही समजलं नाही. हो बेटा, ज्या गोष्टींमुळे रितिका बरोबर तू सुद्धा काळजी करत बसली होतीस ना, त्या सगळ्या गोष्टी मार्गी लागल्यात. सगळं ठीक झालं. तुम्हाला काय म्हणायचंय? हो साक्षी, सगळे गैरसमज दूर झालेत. आता मानस आणि रितिका आयुष्यभरासाठी एक झाली आहेत. खरंच? जा साक्षी. अरे हो, तू जाऊन रितिकाला भेट बघू. ती तुझी वाट पाहत असेल केव्हापासून. साक्षी, हाय वहिनी. कशी आहेस तू? मी मजेत आहे वहिनी. तू कशी आहेस? बघ तूच मस्त. पण तुझ्यावर खूप नाराज आहे मी. साक्षी, तू एवढं मोठं पाऊल उचललंस पण मला तू विचारलं सुद्धा नाहीस. कसं बोलणार वहिनी? जर विचारलं असतं तर मला जाऊ दिलं असतंस? नसतं जाऊ दिलंस. शिवाय माझी इच्छा नव्हती की तू मानसदादा आणि पप्पांच्या विरोधात जावंस. पण मला कल्पना नव्हती की मी आल्यावर मला तू एवढी मोठी खुशखबर देशील. जर मला हे आधीच ठाऊक असतं तर मी आधीच आले असते. कुठली खुशखबर? हीच खुशखबर जी माझ्यासाठी सर्वात आनंदाची बाब आहे की आता तू आणि मानसदादा एक झालात. आता तुम्हा दोघांना कोणीही वेगळं करू शकणार नाही वहिनी. कोणीच वेगळं नाही करू शकणार. खरंय साक्षी, आता सगळं व्यवस्थित झालंय वहिनी. आता तुम्हा दोघांमध्ये कोणीही विघ्न नाही आणू शकत. कोणीच नाही आणू शकणार. शिवाय तुम्हा दोघांच्या बाबतीत ज्या काही शंका कुशंका बोलल्या जात होत्या त्या सगळ्या शंकांना आता पूर्ण विराम मिळालाय. आय एम सो हॅपी फॉर यू वहिनी. आय एम सो हॅपी. हो, शिवाय मला ह्या गोष्टीचा सुद्धा आनंद होतोय साक्षी की मी माझी प्रतिज्ञाही पूर्ण केली. एका माणसाला, एका देशभक्ताला काही लोकांनी देशद्रोही सिद्ध केलं होतं, पण मला त्याच्या माथ्यावरचा कलंक पुसायचा होता. म्हणूनच मी तो कलंक पुसूनही टाकलाय. मी माझी प्रतिज्ञा पूर्ण केली आहे. बस आता मात्र मला माझा संसार सांभाळायचा आहे. शिवाय जबाबदाऱ्या सांभाळायच्या आहेत ज्या प्रशासनाने मला दिल्या. वहिनी, आय एम सो हॅपी फॉर यू.
पण मी म्हणते तुम्हाला जज साहेबांना जाऊन भेटण्याची गरजच काय होती. खरं म्हणजे मी फोन करून तुम्हाला सांगितलं होतं की आता आपला त्या घराशी कुठलाच संबंध नाही राहिलाय. आता नाही राहिलाय ना, पण पूर्वी संबंध होता आपला त्या घराशी. शिवाय ते घर सोडून तू स्वतः आलीयस इथे. त्या घरातून हाकलवलं नव्हतं तुला. ओ, म्हणजे हे सुद्धा तुम्हाला राधिकाने सांगितलंय. हे बघ बेटी, तू जे संबंध तोडलेस तो एक वेगळाच मुद्दा आहे. पण वस्तुस्थिती ही असते की जर संबंध मनापासून जुळलेले असतील तर ते सहजासहजी तुटत नाही. मी त्यांना मान देतो, ते सुद्धा मला मान देतात. आता तूच सांग पाहू, अशा परिस्थितीत मी ह्या शहरात येऊनही त्यांना भेटलो नसतो तर माझ्याविषयी काय वाटलं असतं त्यांना. मला जज साहेबांना भेटणं ह्यासाठी सुद्धा जरुरीचं होतं की मी श्रीधर, अंजना आणि राकेश विषयी थोडी माहिती मिळवली होती. त्यामुळे मला ती माहिती त्यांना द्यायची होती. अच्छा, मग आता हे सुद्धा सांगा की तुम्ही त्यांना काय काय माहिती देऊन आलात. हेच की तो राकेशच होता ज्याला अंजना आणि श्रीधरने वाचवलं होतं आणि शहरात आणलं होतं. हेच की तो राकेशच होता ज्याला अंजना आणि श्रीधरने वाचवलं होतं आणि शहरात आणलं होतं. पण आश्चर्याची गोष्ट ही आहे की ते लोक म्हणत होते की तो राकेश नव्हताच, त्याचा चेहरा बदलला गेला होता. पण असं कसं होऊ शकतं बाबा? मी सुद्धा गावाकडनं आल्यापासून हाच विचार करत होते. पण इथे टीव्हीवर मी राकेशचा चेहरा पाहिला होता. तो आता सुद्धा हुबेहूब तसाच आहे. होऊ शकतं की कदाचित त्यांना चेहऱ्यावर थोडीशी जखम झाली असावी, म्हणून मग अशी बातमी पसरवली असावी की त्यांचा चेहराच बदलला गेलाय. तुला तर या भानगडीत जास्त विचार करण्याची गरज नाहीये. आणि पप्पा, तुम्ही सुद्धा या भानगडीत नकोच पडायला. एक गोष्ट लक्षात घ्या पप्पा, कालपर्यंत राकेश त्यांचा जावई होता, पण आज आपण राकेश आणि राधिकाच्या लग्नाची बोलणी करतोय. ही बाब त्यांना एवढ्या सहजगत्या सहन नाही व्हायची. ती माणसं आपल्याविषयी भलताच विचार करत असतील. काय काय विचार करत असतील. अगं ठीक आहे बाई, मी नाही बोलणार या भानगडीत मुळीच काही. मला एक तू सांग, राधिकाच्या लग्नाची बोलणी कुठवर आली? मी सुद्धा त्यांच्याशी काही बोलायला हवाय ह्या बाबतीत. मला नाही वाटत पप्पा की अशा कुठल्या गोष्टीची गरज पडावी. मुख्य म्हणजे राकेश सुद्धा आपल्या राधिकाला पसंत करतोय. बस लग्न पक्क झालंच समजा. मुहूर्त काढायचाच बाकी आहे. आता पप्पा, ती मात्र जबाबदारी माझी आहे. मुहूर्त काढून टाकूया की मग? त्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे पप्पा. मी म्हंटल ना, आता राधिकाची जबाबदारी माझी. मुहूर्त काढल्यावर मी तुम्हाला लगेच कळवेन. आता तुम्ही गावी परत निघून जा. गावी सुद्धा कोणी नाहीये ना देखभाल करायला. हा, ठीकच बोलतेस तू. नेमकी भानगड तरी काय पप्पा? जितकं विचार करू तेवढं जास्त गोंधळायला होत आहे. हो ना, शिवरामजींचं म्हणणं आहे की अंजना आणि श्रीधर ज्याला घेऊन आले होते तो राकेशच होता. जर तो राकेश होता तर त्याचा चेहरा बदललेला होता. शिवाय त्यांनी तर त्याची अर्जुन या नावाने भेट घडवली होती. शारदा, मला सुद्धा वाटायला लागलाय की यामागे कुठलं तरी एखादं रहस्य, कुठली बाब जरूर आहे. कोणती बाब पप्पा? कुठलं रहस्य? आता ह्या गोष्टीचा खुलासा तर फक्त श्रीधर आणि अंजनाच करू शकतात. तेच सांगू शकतात की राकेशला जर त्यांनी वाचवलं होतं तर राकेश किती काळ त्यांच्या बरोबर राहिला. शिवाय ज्याला ती दोघं त्यांच्याबरोबर घेऊन आले तो अर्जुन कोण आहे? पण श्रीधर आणि अंजना दोघंही बेपत्ता आहेत. समजतच नाहीये की आता या गोष्टीचा खुलासा कसा होणार. उगीच कोणी बेपत्ता कसं काय होऊ शकतं?
कदाचित ह्यामागे सुद्धा कुठलं रहस्य तर नसेल. खरं आहे शारदा, समजत नाहीये काय आहे ते, पण काहीतरी गडबड आहे. पप्पा, श्रीधर आणि अंजना व्यतिरिक्त ही बाब आपल्याला अर्जुन सुद्धा सांगू शकला असता की तो कोण आहे. शिवाय श्रीधर अंजनाचं अर्जुनशी कोणतं नातं आहे? असू शकतं की ह्या गोष्टीचे सुद्धा त्याला माहिती असावी की अंजना आणि श्रीधर कुठे आहेत. पप्पा, अर्जुन नाहीतरी याच शहरात आहे ना, त्याचा ठाव ठिकाणा तर लावला जाऊ शकतो ना. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे